नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। नागपूरच्या भालदारपुरा परिसरात हिंसाचार झाला। जमावाकडून पोलिसांना टार्गेट करण्यात आलं। हेच नाही तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्नही जमावाकडून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली। नागपूरच्या हिंसाचाराबद्दल बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की दोषींना अजिबात सोडले जाणार नाही। पोलिसांवरती हात उचलण्याची हिंमत होत असेल, पोलिसांचा धाक हा नक्कीच दाखवला जाईल। मायेचा हात पाठीशी असलेल्या मोठ्या भावाच्या मृत्यूची वार्ता कानावर पडताच बहिणीला मोठा धक्का बसला। भावाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे व्याकुळ झालेल्या लहान बहिणीला हा धक्का सहन झाला नाही आणि तिनेही अवघ्या 3 तासातच आपले प्राण सोडले। जळगाव जिल्ह्यात ही घटना घडली आहे। दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण करण्यात आलेले नसल्याची बातमी समोर आली आहे। मद्यधुंद अवस्थेत दत्ताच्या वकिलाचा अपघात झाला होता। दत्ता गाडेचे वकील साहिल डोंगरे बारमध्ये दारू पित असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे। बारमधून निघाल्यानंतर डोंगरेचा अपघात झाल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। भारतीय स्थल सेनेत शिपाई म्हणून कार्यरत असलेले शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील जवान नंदलाल शिरसाट एका महिन्यासाठी गावाकडे आले होते। सालीच्या हळदीसाठी सासरी जात असताना शिंदखेडा येथे त्यांची दुचाकी हायवा गाडीला मागून धडकल्यामुळे या भीषण अपघातात जवानाचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना 18 मार्च रोजी दुपारी घडली आहे। समलैंगिक संबंध ठेवताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे। यामध्ये 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय। मुंबईच्या काळबादेवी परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे। या प्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी समलिंगी पार्टनरला अटक केली आहे। पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागल्याची घटना घडली। व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पो ट्रॅव्हल्स मध्ये प्रवास करत होते। त्यावेळी हिंजवडी फेज 1 मध्ये चालकाच्या पायाखाली पुण्यात मिनी बसला भीषण आग, चौघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू, अनेक जण जखमी झाले। पुणे जिल्ह्यात आणखी 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे। यामुळे पुण्याला आता 3 अतिरिक्त जिल्हाधिकारी असणार आहेत। त्या दृष्टीने राज्यात 3 अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेला पुणे हा एकमेव जिल्हा ठरणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील निमगाव येथील कृष्णा सुनील जमेवार याने आपल्या स्वतःच्या शेतात मंगळवारी दुपारी लाकडी टुनीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। याबाबत तोंडी फिर्यादी रिपोर्ट वरून पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र सोळंके यांनी प्रकरण दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे। राज्याच्या उपराजधानीत म्हणजेच नागपुरात उसळलेल्या हिंसाचाराबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारला धारेवर धरले। नितेश राणे सारख्या अतिशय भंपक बेताल माणसाला जाणीवपूर्वक मोकळीक देणे ही फडणवीसांची पूर्वनियोजित योजना आहे का, असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केलाय। औरंगजेबाचा मुद्दा हा सध्या संयुक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, अशा स्पष्ट शब्दात सुनील आंबेकर यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या औरंगजेबाचा मुद्दा आणि नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचारावर संघाची भूमिका स्पष्ट केली। पंतप्रधान आवास योजनेचा लाभ गोरगरीब आणि भूमिहीन कुटुंबियांना मिळण्यासाठी आणि ही योजना प्रभावीपणे अंमलात येण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी लँड बँक ही अभिनव संकल्पना पुढे आणली आहे। यात सरकारी गायरान आणि शर्तभंग जमिनी घेऊन ही लँड बँक योजना हाती घेऊन लाभार्थ्यांना नाममात्र 1 रुपये दराने 500 चौरस फूट आकाराचे भूखंड देण्याची कल्पना आहे। कराडची ग्रामदेवता कृष्णामाई मंदिराच्या 3 दरवाजांची कुलुपे तोडून गाभाऱ्यातील तिजोरीतून ओवाळणी पात्रातील सुमारे 700 रुपयांची नाणी व किरकोळ नोटा अशी रक्कम चोरट्याने चोरून नेली। कृष्णा घाट व तेथील कृष्णामाई मंदिरासह संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अयोध्याचा आता राजकीय फायदा नाहीये। औरंगजेबाची मजार यामध्ये राजकीय लाभ आहे, त्यामुळे ही दुसरी अयोध्या होण्याची शक्यता आहे। जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र पेटत ठेवणं हा त्यांच्यातील कारभार राहणार, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत। सिडकोने 72 लाख रुपयांची घरे विक्री करण्यासाठी तब्बल 400 कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केलाय। भ्रष्टाचाराच्या सीमा पार करणारे हे सरकार असल्याचेही आव्हाड म्हणाले।
महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय. राजकीय गुंडांना सरकारचे संरक्षण असून राज्यातील 2400 पोलिसांवर हल्ले करण्यात आल्याचा गंभीर व खळबळजनक आरोप महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे आज शीतला माता मंदिरामध्ये महिलांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम करून शीतला सप्तमी साजरी करण्यात आली. प्रामुख्याने देशातील उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात या परिसरामध्ये सध्या शीतला देवीची सप्तमी साजरी करण्याची परंपरा आहे. तीच परंपरा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये देखील अनेक वर्षापासून सुरू आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावातून 3 रेल्वे मार्ग गेले. चौथ्याचे सध्या काम सुरू आहे. आता नव्याने बाबूपेठ ते सास्ती हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आलाय. या मार्गामुळे विसापूरला कोळसा वाहतुकीसाठी जंक्शनचे स्वरूप येणार आहे. यासाठी 16 हेक्टर शेती संपादित केली जाईल. मात्र प्रस्तावामुळे केवळ शेतीवरच उदरनिर्वाह करणारे शेतकरी पुढे जगायचे कसे या प्रश्नाने धास्तावले आहेत. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातून गेलेल्या वैनगंगा नदीवर धरणाचे बांधकाम करण्यात आले. धरणातील पाण्याने सिहोरा परिसरातील शेती बुडीत गेली आहे. प्रति हेक्टरी आर्थिक मदत शेतकऱ्यांना देण्यात आली असली तरी पुन्हा यात शेतकऱ्यांची नावे जुलै-ऑगस्ट महिन्याच्या पूरग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. यामुळे वंचित पूरग्रस्त शेतकरी संतापले आहेत. बीड पोलीस सतीश भोसले याला घेऊन छत्रपती संभाजीनगर मध्ये पोहोचले. तत्पूर्वी सतीश भोसलेच्या ठिकाणांवर वन विभागाने बुलडोझर चालवत कारवाई केली. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खोक्याच्या पत्नीने आमरण उपोषण सुरू केलंय. घर पाडणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा एक राज्य एक नोंदणी हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर मुंबई शहर व उपनगर या 2 जिल्ह्यात लागू करण्यात आला. त्यानंतर आता 1 एप्रिल पासून पुणे व ठाणे जिल्ह्यातही तो राबविण्यात येणार आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील एकूण 48 दुय्यम निबंधक केंद्रांमध्ये जिल्ह्यातील कोणत्याही गावातील दस्त नोंदविता येणार आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक व बनावट कागदपत्र प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या नाशिक सत्र न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिलाय. तथापि न्यायालयाने कोकाटे बंधू आणि महाराष्ट्र सरकार यांना बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या राज्यातील हिंसाचार पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्याच वेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका मांडली तीच शिवसेनेची भूमिका असल्याचं राज्याचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. औरंगजेबची कबर महाराष्ट्रात कशाला हवी असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. अधिकारी आणि कर्मचारी वर्ग रील्स टाकतात, यातून राज्य तेच चालवतात असा भास निर्माण करतात. या संदर्भात कडक नियम आणि कारवाई करणे आवश्यक आहे अशी लक्षवेधी भाजप आमदार परिणय फुके यांनी मांडली होती. यांच्या या लक्षवेधीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. या संदर्भात सविस्तर GR केला जाईल. बेशिस्त नियम खपवून घेतले जाणार नाही असं मी आश्वासित करतो असं मुख्यमंत्री म्हणाले आहे. वसईतील रास्त भाव दुकानांमध्ये होणाऱ्या धान्याचे काळा बाजाराचा पर्दाफाश झाल्यानंतर महसूल प्रशासनाने कारवाई करत 5 शिधा वाटप दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. तसेच संबंधित दुकान चालकांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भारतीय खाद्य निगम मार्फत पुरवले जाणारे स्वस्त धान्य शिधा वाटप केंद्रात पोहोचण्याऐवजी थेट खासगी बाजारात विकले जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. राज्यातील MPSC संदर्भात आमदार शिवाजीराव गर्जेंकडून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत महत्त्वाची घोषणा केली आहे. भविष्यात MPSC मार्फत मोठी भरती करण्यात येणार आहे. तसेच UPSC प्रमाणे MPSC मध्ये देखील कॅलेंडर असेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. टक्कल पडल्याने उपचार करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आणि डोळ्यांवर पट्टी बांधून पडून राहिले. पंजाबच्या संगरूर मध्ये ही चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. डोक्यावर लावलेल्या औषधानं डोळ्यांची समस्या उद्भवू लागताच परिसरात खळबळ उडाली.
एक हत्येची भयंकर घटना समोर आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते एका ड्रम मध्ये टाकले. त्यानंतर त्या कापलेल्या अवयवांवर सिमेंट टाकलं. हा ड्रम त्यांनी घरातच ठेवला होता. त्यानंतर दोघंही मनाली शिमला फिरण्यासाठी गेले. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठ येथे उघडकीस आली आहे. दिल्ली ट्रेडमार्क ऑफिसने एका अशा नावाला ब्रँडचं नाव म्हणून मंजुरी दिली जे नाव कमी आणि शिवी जास्त वाटावी. दरम्यान या नावासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार आधीपासूनच या नावासाठी आग्रही असल्याचं दिसून येत आहे. संबंधित अर्जदाराने विनंती अर्ज केलेल्या नावावर ट्रेडमार्क कार्यालयाच्या स्क्रुटिनी विभागाकडून आक्षेप आला. त्यानंतर याबाबत खुलासा करत ट्रेडमार्क कार्यालयाने दिलेली मंजुरी मागे घेतल्याचं स्पष्ट केलं. तामिळनाडूमधील तिरुवन्नामलाई जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका फ्रेंच महिलेला टेकडीवर नेऊन तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्या ठिकाणी पर्यटक गाईडने त्या महिलेला एका निर्जन स्थळी गुहेत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय. कर्नाटकच्या बंगळुरू शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे 2 महिलांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. या 2 महिलांमध्ये एक महिला 4 महिन्यांची गर्भवती होती. या अपघातानंतर पोलिसांनी जेसीबी चालकाला ताब्यात घेतलंय. मोमोजचं नाव ऐकलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण आता मोमोज प्रेमींना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. पंजाबच्या मोहालीच्या मतौर मधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मोमोज आणि स्प्रिंग रोल बनवणाऱ्या एका कारखान्यावर अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता फॅक्टरीच्या फ्रीज मध्ये कुत्र्याचं कापलेलं डोकं आढळून आलंय. पंजाब नॅशनल बँकमध्ये झालेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्या प्रकरणी भारतीय तपास यंत्रणांना हवा असलेला आरोपी मेहुल चौकसी हा अँटिग्वा मधूनही फरार झाला. भारतीय तपास यंत्रणांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केल्यावर तो अँटिग्वा मध्ये पडून गेला होता. तसेच तिथून तो भारतीय यंत्रणांना हुलकावणी देत होता. अखेरीस आता तो तिथूनही पसार झाला आहे. त्रिभाषा सूत्रानुसार कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने आज मांडली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यसभेत याबद्दलची माहिती देत गोंधळ दूर केला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने मोठा झटका दिला आहे. मंगळवारी माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि आमदार तेज प्रताप यादव यांची चौकशी करण्यात आली. तर आज माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांची चौकशी करण्यात आली आहे. भोपाळमध्ये 5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला तेथील कोर्टाने 3 वेळा फाशीची शिक्षा सुनावली. तसेच पुरावे नष्ट करण्यास मदत करणाऱ्या आई आणि बहिणीला 2-2 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आमच्या मुलीला मृत घोषित करण्यात यावे अशी मागणी बेपत्ता असलेली 20 वर्षीय भारतीय विद्यार्थिनी सुदीक्षा कोनानकीच्या पालकांनी डॉमिनिकन रिपब्लिकच्या पोलिसांकडे केली आहे. कोनानकी ही भारतीय विद्यार्थिनी अमेरिकेच्या कायमस्वरूपी नागरिक आहे. 6 मार्च रोजी ती पुंटा कॅना या शहरातील रियू रिपब्लिक रिसॉर्ट मध्ये शेवटची दिसली होती. ती डॉमिनिकन रिपब्लिक येथे सुट्टीसाठी आल्यानंतर बेपत्ता झाली आहे. मस्क यांच्या टेस्ला कंपनीला लक्ष्य केल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून उजेडात येत आहेत. लास वेगासमध्ये काळे कपडे घातलेल्या एका व्यक्तीने मंगळवारी पहाटे एका कार दुरुस्ती केंद्रात गोळीबार करून अनेक टेस्ला गाड्या पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर लास वेगास पोलीस आणि FBI कडून देशांतर्गत दहशतवादाच्या शक्यतेचा तपास केला जातोय. बाबा वेंगा ही बल्गेरियातील गूढवादी भविष्यवक्ता आहे. बाबा वेंगाच नाही तर अनेक खगोल अभ्यासकांनी मंगळावर मानवा व्यतिरिक्त कोणीतरी आहे असा दावा यापूर्वी केला आहे. बाबा वेंगाच्या अनुयायांनी तर तिच्या भाकिता आधारे म्हणणे मांडले आहे की मंगळ ग्रहावर एलियन्सची वसाहत आहे. मंगळावरील लाल माती तुम्हाला ते लपलेली दिसतील असा तिचा अंदाज असल्याचा दावा करण्यात येत आहे. पाकिस्तानात भारताच्या शत्रूंना कोण वेचून मारतंय हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. अबू कतार सिंधीच्या हत्येनंतर आता पुढचा नंबर कोणाचा ही चर्चा सुरू झाली आहे. काही जण हाफिज सईदचं नाव घेत आहेत तर काही जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचं नाव घेत आहेत. पोलंडचे परराष्ट्र मंत्री व्लादिस्लाव टेओफिल बार्टोशेवस्की यांनी रशिया आणि युक्रेन मधील युद्धादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कूटनीतिक प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. युक्रेन युद्धात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे अण्वस्त्र हल्ला करणार होते, पण मोदी यांनी त्यांना तसं करण्यापासून परावृत्त केलं असं व्लादिस्लाव टेओफिल बार्टोशेवस्की यांनी म्हटलंय.
राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या मूल्यांकनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षातर्फे होत असलेल्या स्क्वॉफ मूल्यांकनाची स्थिती बिकट आहे. सोमवार 17 मार्च पर्यंत राज्यातील जेमतेम 6.26% शाळांचेच मूल्यांकन पूर्ण झाले होते. भंडारा जिल्ह्याच्या महसूल विभागातील तलाठ्यांनी मंडळ अधिकारी पदासाठी सोमवार आणि मंगळवारी विभागीय परीक्षा दिली. या परीक्षेदरम्यान काहींनी मोबाईल सोबत ठेवून उत्तरपत्रिका सोडविल्याचा आरोप काही तलाठ्यांनी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशाराही देण्यात आलाय. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने आपल्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केल्याने MBA आणि MMS या विषयांच्या सामायिक प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठाच्या काही परीक्षा एकाच वेळी येत असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. मात्र मुंबई विद्यापीठाने याची दखल घेत तातडीने या परीक्षांचे वेळापत्रक बदलत विद्यार्थ्यांना दिलासा दिला. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 या परीक्षेचे परिपत्रक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विविध संवर्गातील 385 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही 28 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. कुकिंग रियालिटी शो सेलिब्रिटी मास्टर शेफ मध्ये अलीकडेच तेजस्वी प्रकाशची आई उपस्थित राहिली होती. फराह खानने विचारलं, तेजस्वीचं लग्न कधी करणार आहे? यावर तेजस्वीची आई म्हणाली की यंदाच. आईचं हे उत्तर ऐकून तेजस्वी आश्चर्यचकित झाली. तेव्हाच फराहने तेजस्वीला चिडवत तिच्या आईला विचारलं की मुलाचं नाव करणच आहे ना? यावर तेजस्वीच्या आईने हसत होकार दिला आहे. नुकतंच जया बच्चनने इंडिया टीव्ही कॉन्क्लेव्ह मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी अक्षय कुमारच्या एका चित्रपटाच्या नावावर त्यांचे मत व्यक्त केले. टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटाबद्दल त्या म्हणाल्या, या चित्रपटाचे नाव बघा. असे नाव असेल तर मी कधीच चित्रपट पाहण्यास जाणार नाही. हे असे नाव असते का, असं म्हणत जया बच्चन यांनी चित्रपटाच्या अशा नावावर नाराजी दर्शवली. AR मुरुगदॉस दिग्दर्शित सिकंदर चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. तसंच यामध्ये भाईजान व रश्मिका मंदानाची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. आता सिकंदर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. सलमान खान व रश्मिका मंदानाचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित सिकंदर चित्रपट रविवार 30 मार्चला प्रदर्शित होणार आहे. युजवेंद्र चहलने धनश्री वर्माला 4,75,00,000 एवढी पोटगी देण्याचे मान्य केले आहे. तथापि आतापर्यंत चहलने 2,37,55,000 रुपये दिले आहेत. उर्वरित रक्कम दिली नसल्यामुळे कुटुंब न्यायालयाने कूलिंग कालावधी माफ करण्याची याचिका फेटाळली होती. मात्र उच्च न्यायालयाने न्यायाधीश माधव जामदार यांनी निर्णय देताना सांगितले की घटस्फोटानंतर दुसऱ्या हप्त्याची रक्कम कायस्वरूपी पोटगी म्हणून दिली जाऊ शकते. IPL 2025च्या सीझनला येत्या 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे. सर्वच जण IPL साठी उत्सुक झाले आहेत. IPL 2025 पूर्वी महालिलाव झाला, त्यामुळे सर्व संघांमध्ये मोठे बदल झाले. तर 5 संघांचे कर्णधार बदलले आहेत, ज्यामध्ये 9 संघांचे कर्णधार भारतीय आहेत तर एका संघाचा कर्णधार विदेशी आहे. पण यापूर्वी BCCIला IPL 2025च्या वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे. IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आहे. हा सामना 23 मार्च रोजी खेळला जाईल. बुधवारी म्हणजे आज मुंबईचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्याने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत पंड्याने एक धक्कादायक खुलासा केला. हंगामातील पहिल्या सामन्यात पंड्या संघाचे नेतृत्व करणार नाही तर सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या. अशाच सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.